नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसैनिकांनी घेतले देवीचं दर्शन. प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्याची कामं पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश. सामान्य शिवसैनिक म्हणून मी ठाण्यात येऊन टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलंय. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे. महिषासूर मर्दन करणारी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात जे जे महिषासूर निर्माण झालेत त्यांचं मर्दन केल्याशिवाय ही देवी राहणार नाही, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावलाय. अण्णादादा दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली होती. यावेळेला त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली आहे. आशिष शेलारांना इतिहास कमी माहिती असेल. आज एनडीएमध्ये कोणते कोणते पक्ष, कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा मुलायम सिंग होते, फर्नांडिस होते, हे कोणत्या विचारांचे होते. मधु दंडोते होते, ते कोणत्या विचारांचे होते. हे सर्व समाजवादी विचारांचे होते आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचं दानवे म्हणाले. मागील वर्षी वातावरण वेगळं होतं, मात्र यावेळेला दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी डुप्लिकेट शिवसेना असल्याचा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावलाय. आमचा एक नेता, एक झेंडा, एक मैदान असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय. मराठ्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिलंय. मी सुद्धा मराठवाड्यातील आहे. मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे. आम्ही मराठवाड्यातील लोक या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी वाट बघत असल्याचं दानवे म्हणाले. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजिनल आहे. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. कोण कुठे उभा राहणार, कोणती जागा कुणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे 3 नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत. त्यामुळे उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपाचीच असेल, असं मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे ठाण्यात आले होते. त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय 2024ची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्यातून 45 खासदार 51% मतं घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 51% मतं ही भाजपाची असतील. मग महायुतीचा उमेदवार कुणी असेल त्याला भाजपा निवडून आणेल, असंही ठामपणे त्यांनी सांगितलं. तसंच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील, असा दावा त्यांनी केलाय. ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कुणामध्ये मतभेद नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना छेडलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात 600 वॉरियर्स हे 3.5 लाख घरापर्यंत जाऊन जनतेला सरकारनं केलेल्या कामांची माहिती देतील. तसंच जनतेच्या मनात असलेले गैरसमजही दूर करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेच्या 22 जागा ज्या शिवसेनेच्या होत्या त्या मागितलेल्या आहेत, तेव्हा ते तुम्ही हा जो त्यांनी मागणी केली त्याला कसं टॅकल करणार? मी वारंवार सांगतो, आम्ही 48 लोकसभा 288 विधानसभेमध्ये महाविजयाची तयारी, कोणी उमेदवार आला तरी तो 100% विजयी व्हावा याकरता करतो आहे. शिंदेजीकडे किती जातील, आमच्याकडे किती येतील, राष्ट्रवादीकडे किती जातील किंवा घटक पक्षाला काय मिळेल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल. त्यामुळं आमचं लक्ष काय, मोदीजीच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला. त्या संकल्पाला साथ देण्याकरता 45 खासदार महाराष्ट्रातनं हात वर करून उभे राहावे मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा. हा आमचा संकल्प आहे. याकरता आम्ही काम करतो आहे. कोण उमेदवार येईल, कोणतं चिन्ह राहील, आमच्या महायुतीचा जो उमेदवार येईल त्याला भाजप 51% ताकद देईल, याच्याकरता बैठक आहे. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি।
আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম, এটা নিয়ে আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेली रस्त्याची सर्व कामं कोणत्याही परिस्थितीत 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत। रस्त्यांची जी कामं प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल असे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत। ठाणे महापालिका क्षेत्रात 605 कोटी रुपयांच्या निधीतून एकूण 282 रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत। त्यात विविध ठिकाणी UTWT सिमेंट काँक्रिटीकरण मास्टिक पद्धतीनं रस्त्यांची कामं केली जात आहेत। नागरिकांना चांगल्या प्रकारचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली ही कामं 80 ते 90% पूर्ण झाली आहेत। पावसाळ्याच्या मोसमात जुलै महिन्यापासून ही कामं थांबवण्यात आली होती, आता ती कामं पुन्हा सुरू झाली आहेत। त्यापैकी जी कामं अपूर्ण आहेत ती महिन्याभरात आणि जी कामं नव्यानं सुरू करायची आहेत ती 2 महिन्यात पूर्ण करण्याचं बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकण्यात आली आहे। सर्व अपूर्ण आणि नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी। त्यात प्रलंबित कामांसाठी भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही। काही कामं शक्य नसतील तर त्याची संयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी। तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। राज्याच्या नगरविकास विभागानं दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं 15व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजनेतून 68 आपला दवाखाना सुरू करण्यासाठी पावलं उचलली आहेत। या दवाखान्यासाठी पालिकेनं 22 ठिकाणी जागा निश्चित केल्या असून त्यापैकी 1 ठिकाणी म्हणजे रामनगर भागात 1 दवाखाना सुरू केलाय। उर्वरित 46 ठिकाणी दवाखाने उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिली। ठाणेकरांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी आणि तीही परिसरातच, यासाठी ठाणे महापालिकेनं आपला दवाखाना उपक्रम सुरू केला। या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात 45 ठिकाणी आपला दवाखाना सुरू आहे। त्यापाठोपाठ आरोग्य विभागानं 15व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र योजनेतून 68 दवाखाने सुरू करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागानं ठाणे महापालिकेला दिलेत। या दवाखान्यांच्या उभारणीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे। ठाणे महापालिकेला केवळ शहरात जागा उपलब्ध करून द्यायची आहे, त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभागानं दवाखाने उभारण्यासाठी जागांचा शोध सुरू केला असून त्यामध्ये शहरातील 22 ठिकाणी जागा शोधण्यात पालिकेला यश आलंय। त्यामध्ये खिडकाळी, दातिवली, साबेगाव, सैनिक नगर, अमीनाबाद, MTNL कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हजुरी, गांधीनगर, येऊर, बामनोईपाडा, कळवा, मानपाडा, सावरकर नगर, वागळे स्टेट, ढोकाळी, दिवा या भागातील जागा आहेत। त्यापैकी 1 ठिकाण म्हणजे रामनगर भागात 1 दवाखाना सुरू केलाय। सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हे दवाखाने सुरू असणार आहेत। उर्वरित 46 ठिकाणी दवाखाने उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे शहर दौऱ्यावर आहेत। ठाणे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा शहराचा दौरा आहे। या दौऱ्यात त्यांच्याकडून घर चलो अभियान राबवलं जात आहे। जुन्या स्टेशन रोडवरील व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद साधण्यात येतोय। देशाचे पंतप्रधान कोण हवेत, मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत चंद्रशेखर बावनकुळे लोकांना प्रश्न विचारतायत। ठाण्याचा खासदार हा आमचा संकल्प आहे, इथला सर्वात जास्त मतांना येणारे आहेत। भाजपाचं नाव न घेता बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले। मी आज ठाण्यात फिरलो, नरेंद्र मोदी हेच येत्या काळातही पंतप्रधान झाले पाहिजेत असं सर्वसामान्य लोक म्हणतायत। महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये 100 महिला आमदार असतील, तरुण वर्ग देखील येणाऱ्या काळात आताच मोदीच निवडून येणार असं म्हणतायत। घर चलो अभियान आम्ही राबवतोय, मागच्या 9 वर्षात केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। आज ठाण्यात संवाद सुरू आहे। नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवतोय। ठाण्यातील 3.5 लाख घरी पोहोचणार आहोत। लोकांपर्यंत सरकारचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। आमचे आमदार 288 मतदारसंघात हा प्रवास करणार आहेत। निवडून येणारा उमेदवार हा महायुतीचा खासदार असणार आहे।
महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयाची तयारी आम्ही करतोय, असंही बावनकुळे म्हणाले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसैनिकांनी घेतले देवीचं दर्शन. प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्याची कामं पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.